नमस्कार, मी किशोर पाटील आणि आपण पाहत आहात कृषीविषयक योजनांची आणि हवामानाचा अंदाज देणारे कृषी किंग। आज आपण ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डग यांनी वर्तवलेला हवामान अंदाज बघणार आहोत। नमस्कार, मी पंजाब डग। आज आहे 20 सप्टेंबर 2025। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता राज्यात इतका पाऊस चालू आहे तर मी म्हटलं होतं थोडं पावसाचा जोर कमी होईल, पण काय होणार आहे, सप्टेंबर 20, 21, 22 सप्टेंबरपर्यंत आणखीन मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दररोज दुपारपर्यंत ऊन पडेल, पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे। म्हणून मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना हा अंदाज सर्वप्रथम लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात देखील 6, 5, 11 जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, दुपारपर्यंत 2, 2:30, 3 पर्यंत ऊन राहील। त्याच्यानंतर काय होईल, लगेच स्थानिक वातावरण तयार होऊन 22 तारखेपर्यंत पश्चिम विदर्भात देखील पूर्व विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात येत आहे। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे। 20 सप्टेंबरपासून तर 22 सप्टेंबरच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये की काय होणार आहे, दुपारपर्यंत ऊन राहील, तीव्र ऊन राहील, असा उन्हाचा चटका बसेल, पण रात्रीचाला अचानक काय होईल, वातावरण तयार होऊन विजेच्या कडकडासह काही भागामध्ये वेगवेगळ्या भागात भाग बदलत भाग सोडत पाऊस पडणार आहे। म्हणून हा 22 तारखेचा अंदाज लक्षात घ्यायचा। 23 तारखेपासून राज्यात 23 सप्टेंबरपासून राज्यातला 2-3 दिवस थोडं पावसाचा जोर कमी होणार आहे, पण तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। म्हणून हे सर्वप्रथम लक्षात घ्यायचं। पण आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता हे झालं 23, 24, 25, 26ला थोडा पाऊस थोडा विश्रांती घेईल, म्हणजे थोडाफार पर्यंतच कमी होणार आहे। पण नंतर राज्यात पाऊस काय पडणार आहे, तर राज्यात संपूर्ण राज्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सप्टेंबरच्या, मी म्हटलं तुला खूप दिवसापासून सांगतो ना, दरवर्षी 20 सप्टेंबरला काय होतंय, एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतं। ते चक्रीवादळ रूपांतर झाल्याच्या नंतर ते चक्रीवादळ काय होतं, मद्रास, चेन्नईहून काय होतं हैदराबाद, हैदराबादतून धर्मामधून मराठवाड्यातून इकडं उत्तर महाराष्ट्राकडे दरवर्षीचा असं ठरलेलं आहे। भविष्यात देखील काय करायचं, पाऊस जरी नाही पडला तर आपण म्हणायचं 20 सप्टेंबरला एक चक्रीवादळ होणार आहे आणि सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे। हे वर्षाची तारीख तुम्ही काय करायचं, कायमची लिहून घ्या, म्हणजे दरवर्षी 26, 27 म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येतो, म्हणून हे लक्षात येतं। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता राज्यामध्ये काही भागात अतिमुसळधार, कुठं रिमझिम, कुठं अतिवृष्टी होईल, कुठं ढगफुटी सदृश पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। मग सांगायचं झालं तर सप्टेंबरमध्ये म्हणजे 27 तारखेला तो पाऊस काय होणार आहे, म्हणजे पूर्वेकडून येणार आहे, म्हणजे आग्नेय दिशेकडून यायचा असल्यामुळे जास्त पाऊस नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, त्याच्यानंतर पुणे, कुडाळ, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, इगतपुरी, मुंबई ह्या पट्ट्यांना असं जाण्याचा जाईल। त्याच्यामुळे ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे। म्हणजे 27 ते 30 तारखेपर्यंत, म्हणजे 27, 28, 29, 30चा राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे। म्हणून जे धरणाच्या त्रिक्षेत्रातील जे नदीकाठचे शेतकरी त्यांनी काय करायचं, म्हणजे 27 ते 30च्या दरम्यान तुम्ही तुमची जनावरं असेल, तुमची पाईपलाईन असेल, तुम्ही काय करायची, तयारी ठेवायची। अलग पाईपलाईन असेल तर काढून बाजूला आणून ठेवायची, जनावरं त्या 8 दिवस म्हणजे 30 तारखेपर्यंत नदीच्या बाजूला बांधू नका। असं केल्याच्या नंतर तुमची जीवितहानी होणार नाही। पण राज्यात सांगायचं झालं तर तो पाऊस याच जिल्ह्यात नाही येत, म्हणजे राज्यामध्ये सगळी पूर्व विदर्भ 6, 5, 11 जिल्हे, त्याच्यामध्ये जिल्हे आहेत। आपण काय करू, जिल्हेवाईज सांगतो। तर काय करू, सुरुवातीला आपण काय करू, नांदेड जिल्ह्याकडून घेऊ। सुरुवातीला नांदेड, यवतमाळ जिल्ह्याकडे पाऊस सुरू राहणार आहे। नांदेड, यवतमाळ जिल्ह्याकडे बी देखील काही भागामध्ये असं जोरदार पाऊस होईल, ते म्हणजे शेवटच्या आठवड्याचा। काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, नांदेड जिल्ह्यात तसंच होईल, यवतमाळ जिल्ह्यात देखील तसंच होईल, चंद्रपूर देखील तसंच होणार आहे। चंद्रपूर देखील जिल्ह्यामध्ये काही भागात अतिमुसळधार होईल, कुठं मुसळधार, कुठं रिमझिम। नागपूर जिल्ह्यात बी तसंच होईल, काही जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, कुठं मुसळधार, कुठं रिमझिम। त्याच्यानंतर अमरावती जिल्हा, वर्धा जिल्हा आणि भंडारा जिल्हा ह्या तिन्ही जिल्ह्यात काही भागात जास्त, काही कुठं रिमझिम, कुठं अतिमुसळधार, कुठं ढगफुटी सदृश। त्याच्यानंतर
त्याच्यानंतर काय होईल की अमरावतीनंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये देखील म्हणजे 27 ते 30च्या दरम्यान म्हणजे त्या 3 दिवसामध्ये की काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस होईल. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये देखील 27 ते 30 दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार होईल, कुठं मुसळधार होईल आणि कुठं रिमझिम होईल. म्हणजे कुठं वड्याला पाणी येईल पण पाऊस एक येणार म्हणजे येणार. त्याच्यानंतर अहिल्यानगर, धुळे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे ह्या पट्ट्यात देखील काय होणार म्हणजे 27 ते 30 मध्ये तिकडं 28, 29, 30च्या दरम्यान म्हणजे तिकडे एक दिवस लेट जाणार आहे पाऊल. 28, 29, 30च्या दरम्यान कुठं अतिमुसळधार, कुठं मुसळधार देखील आणि कुठं अतिवृष्टी देखील होईल. आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आता मग मुंबई, सगळ्यात जास्त मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे आणि गुजरात ह्या पट्ट्यामध्ये मात्र अतिवृष्टी होईल. म्हणून हे लक्षात यायचं. मग उत्तर महाराष्ट्राकडे जर खूप पाऊस पडला तर काय होणार आहे, परत गोदावरी नदीला पाणी येणार. मग लगेच सांगायचं झालं तर नाशिक जिल्ह्यात दुतांड्या मारुतीला त्याला देखील पाणी लागू शकतं. ह्यावेळेस ह्या पट्ट्यामध्ये त्याला पाणी लागलं की जायकवाडीचं धरणाचं पाणी सोडावं लागलं. म्हणून धरण क्षेत्रातील म्हणजे माझ्या सगळ्या अभियंताला एक विनंती आहे की तुम्ही काय करा, 27 ते 31च्या दरम्यान तुम्ही काय करायचं, थोडंसं सतर्क करा. कारण की राज्यामध्ये काय होणार आहे, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात माझा खूप मोठा पाऊस पडणार आहे. म्हणून हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगतो. 1, 2, 3 ऑक्टोबरच्या नंतर थोडी विश्रांती घेईल, पण तरी पण काय होईल, थोडाफार पाऊस सुरूच राहील. पण 10, 11, 12, 13, 14 ऑक्टोबरला एकदा थोडा पाऊस येईल. 15 ऑक्टोबर पाऊस निघून जायला तयार होईल. म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत आणखी पावसाचा थोडा सावटच आहे. म्हणजे पुन्हा आता पाऊस जाण्याच्या तयारीतच आहे. राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तर काही भागांमध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर त्या जिल्ह्याची नावं सांगतो. एक नांदेड जिल्ह्यामध्ये काही भाग सर्वदूर नाही पण काही भागात जोराचा पाऊस म्हणजे अतिवृष्टी होईल. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात देखील होईल, परभणी जिल्ह्यात देखील होईल, जालना जिल्ह्यात देखील होईल, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील होईल, लातूर जिल्ह्यात देखील आहे, सोलापूर जिल्ह्यात देखील होईल. जे वंचित भाग आहे अहिल्यानगरला देखील होईल. त्याच्यानंतर पुणे देखील आहे आणि नाशिक जिल्हा एक आहे. आणि त्याच्यानंतर ह्या पट्ट्यामध्ये जरा माझ्यात जास्त पाऊस पडणार आहे. म्हणून हे लक्षात याचं. म्हणजे सांगायचं झालं तर त्याच्यानंतर जे अहिल्यानगरचं आहे तर अहिल्यानगरमध्ये जे वंचित भाग आहेत तिथं मात्र आता ह्यावेळेसमध्ये त्यांना धुडप करणार आहे आणि संपूर्ण आतापर्यंत 4 महिन्याची सरासरी ह्या शेवटच्या पावसात भरून काढणार आहे. म्हणून अहिल्यानगरच्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला लक्षात येतं. अशाच कृषीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी किंग चॅनलला धन्यवाद. जय जवान, जय किसान.